नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणासाठी समावेश करून घेण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकल धनगर जमात समन्वय समितीची या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्यात एसटी मध्ये धनगर समाजाला सामावून घेण्यासाठी एक GR काढण्याचा आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिला. अर्थात या GR साठी एक मसुदा समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. त्यात 2 सनदी अधिकारी आणि 5 सदस्य शिष्टमंडळाचे आहेत जे धनगर समाजाचे. आता मुद्दा असा आहे की हा GR कसा निघणार आणि हा जर GR काढायचा आहे तर त्यासाठी आदिवासी समाजाचा त्याला विरोध काय, या सर्व बाबीवर आपण चर्चा करणार आहोत. अनिल झोरे जे कोर कमिटीचे सदस्य आपल्या सोबत आहेत आणि यासोबत शिष्टमंडळात सहभागी झालेले आणखी काही आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. अनिल झोरेजी, शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाली आणि त्यात GR काढण्याचं आश्वासन दिलं, नव्हे आदेशच मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत दिलेला आहे. हा GR नेमका कसा निघणार आणि या GR निघण्यासाठी म्हणून जी काही मसुदा समिती तयार करण्यात आलेली आहे त्याची कार्यकक्षा काय असणार आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, हा जो काही GR निघणार आहे त्यामध्ये धनगर जमातीला एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी हा एकमेव उद्देश आहे. समावेशाची मागणी नाही, अंमलबजावणी ही मागणी आहे. आणि याचा जो आधार आहे तो आधार असा आहे की माननीय महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत हे असं लेखी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिहून दिलं होतं. त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही जजमेंट आलं 16 फेब्रुवारी 2024 ला, त्यामध्ये पॅरा 136 मध्ये बाबरा गावातील, जे संभाजीनगर मधील बाबरा गाव म्हणून गाव आहे, ते मूळचे धनगरच असलेले खिलारे नावाचे कुटुंबीय यांच्याकडे बोगस धनगर प्रमाणपत्र होते आणि त्या प्रमाणपत्रामुळे तिथे 0 मेंबर क्लास होत नाही असं ते निरीक्षण माननीय कोर्टाने नोंदवलं होतं. तर एकीकडे सरकारने महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर म्हटलं होतं, कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही शिष्टमंडळाने अशी मागणी केली की हे जे खिलारे कुटुंब आहे ज्यांची सगळी चौकशी झालेली आहे आणि त्यांनी जे काही धनगर जमात वैधता प्रमाणपत्र मिळवले ते बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले हे सिद्ध झालेले. ते असं असताना 7 महिने झाले तरी ते सर्टिफिकेट रद्द केले गेले नाही. तर याच्यावरती तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदयाने ताबडतोब ते रद्द करण्याचे आदेश दिले जातील. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा झाला की यामध्ये एकदा हे खिलारे कुटुंबीय रद्द झाले तर जे सरकारने लिहून दिलेलं आहे की महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाही, ते धनगर आहेत, आणि कोर्टाने जो मुद्दा मांडलाय ते दोन्ही एका लेवलला येत असल्यामुळे ह्या दोन्ही बाबी निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार कलम 342(1) नुसार जे काही कॅबिनेट मंत्री आहे, कॅबिनेट अप्रुव्हल आहे, ते अप्रुव्हल घेऊन राज्यपालांच्या मार्फत महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत या आधारावरती अनुसूचित जमातीमधील 36 क्रमांकावरती जे धनगड शब्द आहे त्या धनगडच्या ऐवजी धनगर आहे अशा पद्धतीने शासन निर्णय काढण्याचा कार्यवाही करू शकते. आता मुळात मुद्दा आहे की तुमचं कायम हे म्हणणं असतं की ही अंमलबजावणी करायला पाहिजे, समावेशाचा आमचा मुद्दा नाही. पण माध्यमांमध्ये या संदर्भातल्या ज्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे काही प्रसिद्धी पत्रक जारी झालं या बैठकीनंतर तुमच्या रविवारच्या, त्यात स्पष्टपणे अंमलबजावणी असं कुठेही म्हटलं नाही. मला माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे की मुळात अजूनही समावेशाचंच भिजत घोंगडं अजूनही कायम आहे आणि अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये म्हणजे हा पुढचा टप्पा तुम्ही गाठू पाहतायत, त्या संदर्भात ना माध्यमांमध्ये कुठे बातम्या आल्या ना सरकारच्या वतीनं सांगण्यात येते. मी तुम्हाला आता काही आठवण करून देतोय बघा. म्हणजे मुळात धनगड हा जो वाद सुरू झाला त्याची एक पार्श्वभूमी मला सांगावी लागेल की 1995 म्हणजे धनगर बांधवांना भटक्या जमातीमध्ये आरक्षण 3.5% दिलं जातं. म्हणजे नॉमॅडिक ट्राईब्स या प्रवर्गा अंतर्गत 3.5% हे आरक्षण अजूनही धनगर समाजाला दिलं जातं. आता हा धनगर समाजाला जे 3.5% एनटी मधनं आरक्षण दिलं जातं, तुमचं म्हणणं आहे की अनुसूचित जमातीमधून हे आरक्षण दिलं जावं, एक मुद्दा झाला. 1985 साली यशवंत सेनेनं एसटी
प्रवर्गामधून आरक्षण धनगर समाजाला दिलं जावं ही मागणी त्यांनी रेटून धरली होती. मात्र ही मागणी अजूनही प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या आरक्षण यादीत धनगर जातीला एसटी प्रवर्गाचं आरक्षण दिलं गेलं आहे आणि नंतरच्या काळामध्ये धनगर हा शब्द अस्तित्वात नाही. धनगर हेच धनगर आहे आणि अत्यंत गैरसमजातून धनगर या शब्दाचा वापर केला गेला असावा किंवा हिंदी भाषिक लोकांनी त्या शब्दाचा वापर धनगर या शब्दाचा वापर धनगर केला असावा असे काही मुद्दे आहेत. मग मुळात फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं तुमची मागणी ही फेटाळून लावली. त्यांनी काय म्हटलं सायटेशन्स मध्ये किंवा आपल्या आदेशामध्ये की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं पण कोर्ट या संदर्भामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. हा अधिकार मुळात संसद आणि संसद मंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करून संसदेतून आरक्षण द्यावं लागेल. अनिलजी, यामध्ये मी तुम्हाला जाणीवपूर्वक जरा आठवण करून देऊ इच्छितो. आमची जी काही ही कोर्टामध्ये मागणी होती त्या मागणीमध्ये नावाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं 1964चं. त्या बसवलिंगबा जजमेंट नुसार ते जजमेंट असं सांगतं की एखाद्या अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती आरक्षणच्या सूचीमध्ये टाकता येत नाही. आता मला प्रश्न विचारायचा, 1956ला पहिल्यांदा एसटीच्या यादीमध्ये धनगर शब्द आला. तर आमचं आर्ग्युमेंट हेच होतं की 1956च्या अगोदर त्यावेळेचा महाराष्ट्र नव्हता तर बॉम्बे असं म्हणूया आपण, तर त्यावेळेला धनगड महाराष्ट्र सोडा या देशात जगात कुठेच हा शब्द नव्हता. मग तो धनगड शब्द जाणीवपूर्वक टाकला कोणी गेला? बरं टाकला असेल तर आतापर्यंत किती धनगडांना यांनी आरक्षणाचे फायदे दिले किंवा किती धनगडांना यांनी जात प्रमाणपत्र दिले? तर हे सगळे पुरावे आरटीआयच्या माध्यमातून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने मांडले होते आणि जे कोर्टाने नाकारलं. तुम्ही म्हणालात की कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ह्याच जजमेंटनुसार जे भोवी आणि ओड्डार नावाचं हे जजमेंट आलं होतं त्यामध्ये कोर्टाने स्पष्ट निर्देश आहे की त्या धनगरच्या ऐवजी अभिप्रेत असणारी महामहिम राष्ट्रपतींना कोणती जमात आहे हा शोधण्याचा अधिकार कोर्टाला आहे आणि होता. परंतु जाणीवपूर्वक तिथे ती गोष्ट न पाहता आपण जर पॅरा 136 पाहाल तर त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हे खिलारे नावाचे जे कुटुंब आहे त्याच्यामुळे 0 मेंबर क्लास होत नाहीये. ती जागा अजूनही वेकेंट आहे. धनगड जो 36 क्रमांकाला आहे ती जागा वेकेंट आहे आणि आरक्षण यादीमधील कोणतीही जागा अशी वेकेंट होता येत नाही. तिथे नेमकं कोणाला तो महामहिम राष्ट्रपतींना कोणती जमात अभिप्रेत आहे आणि यासाठी आम्ही त्या धनगडच्या ऐवजी धनगरच का म्हणतोय? कारण ही एससी आणि एसटीचा जर आपण इतिहास पाहिला, आरक्षणाची 1950ला यादी आली पण त्याचा जो बेस आहे, मूळ आधार आहे ती 1931ची कास्ट सेन्सस आहे. ती या देशातली सर्वात शेवटची कास्ट सेन्सस आहे. ते 1931च्या कास्ट सेन्सस मध्ये सुद्धा स्पष्टपणे DHNGARच आहे. तर आपण भिके साहेबांचा उल्लेख केला. 1985 ते 1991 भिके साहेबांनी सर्वात पहिली आक्रमकपणे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ही मागणी केली होती आणि त्यावेळेला सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक राजकारण करून आम्हाला संविधानिक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी असंविधानिक NTCचं आरक्षण लागू केलं. आता या सर्व मागे आपण जर पाहाल तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी राजकीय खेळी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की SC ST आणि OBC हे आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण होतं आणि आमचा हा जो धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये तो आपण जर पाहाल तर बहुतेक करून तो पश्चिम महाराष्ट्र जो एरिया आहे, मग तो सांगली जिल्हा असेल, सोलापूर असेल, सातारा असेल आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये डॉमिनंट आहे. तर इकडे जर धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र मिळालं तर तिकडच्या जवळजवळ एक 14% आपण कॅल्क्युलेशन पाहिलं, आम्ही 14% म्हणतो महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आहोत, तर कमीत कमी 40 विधानसभा ह्या राखीव होतील आणि त्याच्यामुळे धनगरांचा मुख्यमंत्री होईल. आणि या सर्व कारणांमुळे आतापर्यंत जाणीवपूर्वक धनगरांना एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले गेलेले असा आमचा थेट आरोप आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण म्हणालात की CM साहेबांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेही धनगर आणि धनगड एकच आहे असा शासन निर्णय होईल याबाबत चर्चा झालेली नाही. त्या बैठकीमध्ये प्रधान सचिव आदिवासी विभागाचे वाघमारे साहेब होते. त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विचारलं की यांना आपल्याला GR काढता येईल का? त्यावरती माननीय मधु शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं त्यांना. जे काही प्रधान सचिव साहेब प्रक्रिया सांगत होते की त्याच्यामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल केंद्राला, आदिवासी विभागाला, RGI ला वगैरे वगैरे, ही सर्व प्रक्रिया जी आहे ती कलम 342 नुसार समावेशाची प्रक्रिया आहे. आम्ही म्हणत आहोत की ती आमची समावेशाची प्रक्रिया नसून
कलम 342(1) आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महामहिम राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून त्या राज्यामध्ये एखादी जात किंवा जमात त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे आहेत ते पब्लिक नोटीसद्वारे करू शकते. तर आता आमचं म्हणणं हेच आहे की सरकारने ती लेखी लिहून दिलेलं आहे. महाराष्ट्रात धनगर असे आहेत ते धनगर आहेत. खिलाडी कुटुंब जर बाद झालं तर त्यामध्ये सरकारचं म्हणणं कोर्टाचं म्हणणं एका लेवलला येतं आणि म्हणून सरकारने ताबडतोब 36 क्रमांकावरती असणारे महाराष्ट्रामधील धनगरच्या ऐवजी धनगर वाचावं आणि धनगरांना पण अनुसूचित महाराष्ट्र जमातीचं प्रमाणपत्र. सरकारच्या पातळीवर अंमलबजावणी आणि समावेश या संदर्भातली जी काही संदिग्धता आहे ती का दूर करण्यात आली नाही? तुमचा आग्रह आहे अंमलबजावणीसाठी आणि अजून सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा असा आहे की डॉक्टर सुधाकर शिंदे यांची समिती जी आधी नेमली गेली धनगर आणि धनगड यांच्यातला भेद संपवण्यासाठी किंवा हे एकच आहेत हे समजून सांगण्यासाठी म्हणून किंवा सरकारला ही समिती ते पटवून देईल यासाठी ही समितीला सुद्धा 15 दिवसाची मुदतवाढ तुमच्याच बैठकीत दिली गेली. नाही, यामध्ये तुम्हाला मी करेक्ट करू इच्छितो. सुधाकर शिंदे जी समिती नेमली गेली ती नोव्हेंबर 2023 ला नेमली गेली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचा GR वाचाल तर त्यांना जसं काही राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर काही सुरुवातीला 3च राज्यांचा उल्लेख होता आणि त्यांनी 5 राज्यांचा अभ्यास असा केलेला आहे की त्या राज्यांमध्ये धनगर करून त्या राज्यामधल्या त्या जमातीला कशा पद्धतीने आरक्षण गेलं ह्या अभ्यास करायचा होता. त्याच्यामध्ये धनगड आणि धनगर एक आहेत असा अभ्यास करायचा नव्हता. त्याच्यामध्ये मध्य प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, तर अशा 5ही राज्यांचा अभ्यास झालेला आहे. त्याही दिवशी आम्ही स्पष्ट म्हटलं, त्याच्याही पुढे जाऊन त्यावेळेला डॉक्टर सुधाकर शिंदे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विचारलं तुमचा अहवालाला तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर त्यांनी सांगितलं अजून आम्हाला 2 राज्यांचा अभ्यास करायचा आहे, कर्नाटक, गोवा. तेव्हा आमच्या शिष्टमंडळाने स्पष्ट सांगितलं अजून कोणत्याही 2 राज्यांचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सगळी माहिती घ्या आणि तात्काळ हा जो काही तुमचा अहवाल आहे जे तुम्ही जर त्यांचा GR पाहिलात तर 3 महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा होता. आज जवळजवळ नोव्हेंबर पासून आपण कॅल्क्युलेशन केलं तर जो 8 ते 9 महिने झाले. तर आमचा सर्वांचा स्पष्ट त्यामध्ये शिष्टमंडळाचा आग्रह होता की येणाऱ्या 3 ते 4 दिवसात किंवा आठवड्याभरात हा आपण जो काही शिंदे समितीचा अहवाल आहे तो द्यावा. बरोबर आहे. पुन्हा माझ्या एका प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलं नाही. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात डॉक्टर सुधाकर शिंदे यांची समिती नेमली होती ज्याला 3 महिन्यांची मर्यादा घालून देण्यात आली होती आणि इतके महिने लागले असा तुम्ही आरोप करतायत. पण 15 दिवसाची मुदतवाढ दिली गेली. म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारच्या पातळीवरती समावेश आणि अंमलबजावणी याचा घोळ आहे का किंवा तुम्ही त्यांना पटवून देण्यामध्ये तुमचे प्रयत्न काही अपुरे पडले किंवा तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करता पण त्यांना पटत नाही. तुम्ही म्हणताय की आता अंमलबजावणीचाच मुद्दा बाकी राहिलेला आहे. अंमलबजावणी सोडा. अंमलबजावणी आपण केव्हा करतो? जेव्हा सरकारला ही गोष्ट पटलेली आहे किंवा कागदोपत्री ती कुठेतरी एका मंचावर आलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई होते किंवा उशीर होतो असं आपण साधारणतः मानतो. पण मुळात इथे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी डॉक्टर सुधाकर शिंदे यांची जी काही समिती नेमली गेली आणि तिला तुमच्याच बैठकीत 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेली तो समावेशाचा मुद्दाच अजूनपर्यंत सुटलेला नाहीये. आपला मुद्दा रास्त आहे. ही जी काही तुम्ही ती नोट वाचाल म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे इतिवृत्त आलंय त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे. तर त्यामध्ये आमचा आक्षेप तिथे तोच होता की जेव्हा सुधाकर समिती सुद्धा नेमली गेली तेव्हाही जाणीवपूर्वक त्यांनी समावेश शब्द टाकला. तीही बाब आम्ही तिथे निदर्शन आणून दिली होती. त्याच्यानंतर जेव्हा मीटिंग आमची संपली तेव्हा PIO कडून आमच्या जेव्हा मुख्यमंत्री सचिवाकडून एक नोट रिलीज झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः तुम्हाला त्याची सुधारित आवृत्ती पाठवलेली आहे. त्या PIOशी आम्ही बोलणं केली की बाबा तुम्ही बैठकीत होतात आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी इम्प्लिमेंट शब्द वापरलेला आहे. जर तुम्ही त्या दिवशीचं मीटिंगचं रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही ते काढू शकता आणि त्या PIOने सुद्धा ते मान्य करून ताबडतोब आम्हाला सुधारित मागवलं. तर आमचं असं स्पष्ट मत आहे की जाणीवपूर्वक यंत्रणेचे लोक समावेश शब्दाचा वापर करून ती 342 ची प्रक्रिया आहे ती आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात जे आम्हाला माहिती आहे शक्य होणार नाही. आमचं स्पष्ट मत आहे की आमची धनगड हा शब्द या महाराष्ट्रात सोडा जगात कुठेच अस्तित्वात नाही आणि बसवलिंगमच्या जजमेंटनुसार अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही. राज्य सरकार जो GR काढणार आहे तो GR ताबडतोब तर निघणार नाहीये.
त्या GR काढण्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आलेली आहे. तिला नेमका किती वेळ लागणार आहे आणि मसुदा समिती कुठल्या गोष्टींचा विचार करणार आहे की मसुदा GR काढण्यापूर्वी या शिंदे समितीचा, डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल येणार आहे का? या सगळ्या बाबी जरा गुंतागुंतीच्या आहे, त्याचं उत्तर द्या. बघा, मसुदा जी समिती नेमलेली आहे ती समिती नसून माझं म्हणणं आहे की ती एक शिष्टमंडळ आहे, ज्याच्यामध्ये आमचे न्यायालयीन लढ्याचे माननीय मधु शिंदे साहेब असतील, आमच्या कोर कमिटीमध्ये ज्यांना ही तांत्रिक बाब माहिती आहे त्याचे सदस्य असतील, आणि त्याच्यासाठी जे काही कागदपत्र पाहिजेत त्यांना ते आमच्याकडे तर रेडी आहेत. म्हणजे आता काल गेल्या 2 दिवसापासून माननीय मधु शिंदे साहेब यांच्या बैठका चालू आहेत कोर कमिटी बरोबर, आणि ते सारे कागदपत्र उद्या घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहोत. तर आम्ही आमच्या बाजूने जे काही GR काढण्याच्या अनुषंगाने जी कागदपत्र पाहिजे ती सर्व कागदपत्रे आम्ही घेऊन तयार आहोत. जर शासनाची मानसिकता असेल, शासनाची नियत असेल, तर उद्याच्या उद्या जर ते सगळे कागदपत्र पाहून त्यांचे जे अटॉर्नी जनरल असतील, लॉचे सेक्रेटरी असतील, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव असतील, या तिघांनी जर उद्याचा एक दिवस जरी पूर्ण वेळ दिला आणि ती जर कागदपत्र चालली तर 100% GR काढायला जास्त वेळ लागणार नाही. आमच्या उपोषणकर्त्यांनी सुद्धा, त्यांची सुद्धा हीच मागणी आहे की पुढील 8 दिवसात, म्हणजे आमची बैठक 15 तारखेला रविवारी झाली होती, 16 तारखेला विभागीय सचिव आणि 2 आमदार साहेब आमच्या उपोषणकर्त्यांची भेट घ्यायला गेले होते. त्यावेळेला उपोषणकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेले की आम्ही 8 दिवसा, तुम्हाला 7 दिवस, सरकारचं म्हणणं होतं की आम्हाला 7 दिवस लागणार आहेत GR काढण्यासाठी, तर आम्ही 8 दिवस देतो, परंतु आमच्या हातात जोपर्यंत सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही, अशी त्यांची पूर्णपणे धारणा आहे. सर्टिफिकेट म्हणजे कुठलं? एसटीचं सर्टिफिकेट. म्हणजे कुणाला तरी जात प्रमाणपत्र द्यावं लागेल ना एखाद्या व्यक्तीला. हा, मग तेच मी म्हणतोय की अंमलबजावणी, याचा अर्थ अनुसूचित GR प्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी लागेल, आणि धनगर समाजातल्या एखाद्या व्यक्तीला तरी एसटी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश झालाय आणि अंमलबजावणी म्हणून मग त्याला प्रमाणपत्र ST प्रवर्गातनं द्यावं लागेल. म्हणजे एसटी प्रवर्गातनं त्याला जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल, बरोबर ना? एक्झॅक्टली. GR मध्ये असा स्पष्ट उल्लेख असेल की सर्व हे काही कोर्टाचे जजमेंट आहे त्या सगळ्याचा आधार घेऊन, सरकारचं जे कोर्टात म्हणणं होतं त्याचा आधार घेऊन की बाबा या अनुसूचित जमातीमधील 36 क्रमांकावरती जे धनगड आहे ते धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, त्याला आधार दिलेला आहे त्या सगळ्या जजमेंट आणि या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे की 36 क्रमांकाला धनगड ऐवजी धनगर वाचावे आणि म्हणून धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा पद्धतीचा तो GR निघेल. तो GR निघाल्यानंतर GR न्यायालयात टिकेल का, हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो न्यायालयामध्ये टिकावा यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला काम करावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की GR इम्प्लिमेंट करण्याच्या संदर्भामध्ये जी काही मसुदा समिती नेमली गेली आहे त्या समितीला सुद्धा पुन्हा ही समिती स्थापन करण्यासाठी पंढरपूर मधल्या आंदोलनकर्त्यांचा विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पंढरपुरात आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, ही मागणी त्यांनी केली आहे रविवारच्या तुमच्या बैठकीनंतर. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा समिती कशाला नेमायची, त्या समिती नेमण्यासच त्यांनी विरोध केलेला आहे. नाही, तो गैरसमज जाणीवपूर्वक लोकांचा का असा झालाय, कारण याच्या आधी सध्या जसं तुम्ही पाहिलं असेल की 2018ला 30 नेमली गेली, त्याच्यानंतर आता ही शिंदे समिती नेमली गेली. तर वारंवार जमातीच्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आमच्या बरोबर फसवणूकच झालेली आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला हे समित्या वगैरे नको. माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब जे काय त्यांना अभ्यास करायचा आहे GR काढण्याच्या संदर्भात, आमचे जे लोक आहेत त्यांच्याकडून सगळी कागदपत्र घ्या आणि तुमच्या शासनातील जे लोक, एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी कागदपत्र चाळाती आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जर माननीय मुख्यमंत्र्यांनी रविवार असून सुद्धा बैठक बोलवली, सगळे प्रधान सचिव लेवलचे अधिकारी बोलवले, याचा अर्थ त्यांना जर देण्याची नियत असेल तर ते येणाऱ्या 2 दिवसामध्ये ताबडतोब सगळी कागदपत्र चाळून, शासनाकडे सगळी यंत्रणा आहे, सगळे IAS लेवलचे अधिकारी आहेत, सगळे लॉचे अधिकारी आहेत, त्यांना ताबडतोब त्यांनी बोलावं आणि जे काही आमच्याकडे कागदपत्र आहेत ते सगळे पाहून, कारण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही जे काही सांगतोय किंवा जे काही कागदपत्र जमा करतोय ते 100% कोर्टामध्ये टिकणारच असे कागदपत्र आहेत आणि कलम 342(1) ची व्याख्येच्या धरूनच आहेत. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की जो GR निघेल तो 100% कोर्टात सुद्धा टिकेल आणि आम्हाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळण्याची जी पूर्ण कार्यवाही ती सुद्धा मुख्यमंत्री महोदय पूर्ण करू शकतात ताबडतोब. बरोबर. या संदर्भात म्हणजे याला विरोध कोणाचा होता? ST प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा आरक्षणासाठीच्या समावेशाला आदिवासी समाजाचा खूप कडवा विरोध होता. गत काळामध्ये आपण पाहिलं की नाशिक जिल्ह्यामध्ये एक मोठा मोर्चा सुद्धा
आदिवासी समाजानं काढलेला होता. आता विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी समाजाचे नेते नरहरी झिरवाळ, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार सुद्धा आहे, त्यांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की या सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. भले तिथे आदिवासी मंत्री विजयराव गावित उपस्थित असतील तरी सुद्धा आदिवासी समाजाचा हा आक्षेप सरकार कसा मोडून काढेल? कारण मुख्यमंत्र्यांनी याच बैठकीमधल्या त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांचं एक वाक्य आहे की कोणत्याही म्हणजे त्यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख भलेही केला नाही, पण कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशाच पद्धतीने आम्ही GR काढू. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे आणि मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण मला अतिशय आश्चर्य वाटतं एका बाबीचं की सन्माननीय झिरवळ साहेब जे स्वतः उपाध्यक्ष एका संविधानिक पदावरती आहेत, त्यांना धनगरांना एसटी मध्ये आल्यानंतर म्हणजे किंवा त्यांना धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांचा विरोध काय हा मला पहिला मुद्दा समजून घ्यायचा आहे. कारण आजच्या तारखेला आम्ही जो काय अभ्यास केला एसटीच्या यादीमध्ये जर आपण पाहाल महाराष्ट्राच्या तर 47 जमाती आहेत, आदिवासीच्या जमातींचे समूह आहेत. तर त्यापैकी 2 लुप्त झाले ते स्वतःच ते सांगतात परवाच्या बाईटमध्ये. आता उरलेल्या 45 जमातीपैकी फक्त 12 ते 15 जमातींना एसटीचं प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे. मग जर एका अर्थी जर झिरवळ साहेब स्वतः म्हणतात की आम्ही आदिवासींचे प्रतिनिधित्व करतो, मग झिरवळ साहेबांनी ह्या उरलेल्या 30 ते 35 जमातींना प्रमाणपत्र वाटप करून देण्यासाठी काय कार्यवाही केली? म्हणजे जर एकीकडे तुम्ही ज्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करता त्यातल्याच उरलेल्या ह्या 30 ते 35 जमाती आजही 70 वर्षानंतर सुद्धा एसटी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. मग तुम्हाला नक्की भीती कशाची वाटते की हा धनगर समाज आमच्यामध्ये आल्यानंतर त्यांची ताकद आणि ह्या उरलेल्या जमातीला आम्ही सहकार्य करून त्यांना सुद्धा आम्ही न्याय मिळवून देणार याची भीती वाटते? की दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती असेल की SC STचं जे आरक्षण आहे त्याचा जो काही निधी येतो तो लोकसंख्येच्या प्रमाणात येतो. त्यामुळे जरी आता 7% जे आरक्षण आहे एसटीचं त्यामध्ये धनगरांची समजा आपण समजूया 1 कोटी लोकसंख्या आहे आणि 1 कोटी आता निधी दाखवतात ते आदिवासींची, तर 2 कोटीचा निधी तिथे येणार आहे. त्यामुळे त्यांना खरं तर याच्यामध्ये विरोध करायची आवश्यकताच नाहीये, कारण आम्ही तुमच्या वाट्याचं काहीच मागत नाही. आम्ही आमचा जो संविधानिक अधिकार आहे ज्याच्यापासून आम्ही गेली 70 वर्ष त्याच्यापासून वंचित आहे आणि आमचं तर त्यांना ओपन चॅलेंज आहे. अनिल, या शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की 1995 साली यशवंत सेनेनं ही मागणी सर्वप्रथम केली होती की एसटी प्रवर्गामधून धनगर समाजाला आरक्षण मिळावं, पण तोपर्यंत नॉमॅडिक ट्राइब्स प्रवर्गामध्ये 3.5% आरक्षण धनगर समाजाला मिळत होतं. मला आता एक सांगा की सरकारने समजा GR काढला तरी सुद्धा नंतर त्यांना विधिमंडळामध्ये सुद्धा या संदर्भातल्या काही बाबी स्पष्ट करून घ्याव्या लागणार आहेत. GR काढून भागणार आहे का? आणि शेवटी मुद्दा येतो आरक्षणाचा. तुम्हाला किती टक्के आरक्षण एसटी प्रवर्गातनं पाहिजे हाही एक मुद्दा आहे. आणि केंद्रीय स्तरावर आणखी काही राज्य सरकारला हालचाली कराव्या लागतील का, की राज्य सरकारच्या अंतर्गतच ही बाब आहे आणि त्यांना संपूर्ण अधिकार दिलेला आहे? नाही, बघा पहिली गोष्ट NTCचं जे आरक्षण आम्हाला मिळालं ते 91च्या जे काही BK कोकरे साहेबांनी 85ला तुम्ही म्हणाला तसं आंदोलन सुरू केलं आणि त्याची निष्पत्ती म्हणजे 91ला पंढरपूरमध्ये मोठा मेळावा झाला आणि तेव्हा NTCचं 3.5% आरक्षण लागू झालं. आता त्यानंतर आतापर्यंत आम्हाला राज्यात NTCचं 3.5% आरक्षण आहे आणि केंद्रामध्ये OBCचं आरक्षण आहे. तर महत्वाची बाब अशी आहे की जे NTCचं आरक्षण आहे तिथे लोकसंख्येच्या प्रमाणात तर नाहीच आहे. आमची जर लोकसंख्या आम्ही महाराष्ट्रात पाहाल तर 14% आरक्षण आम्हाला मिळालंय 3.5%. त्यामुळे ते तर पहिली गोष्ट तिथे आमच्यावरती अन्याय आहे. दुसरी बाब आपण म्हणाला त्याप्रमाणे एसटी मध्ये 7% आहे आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. आता आमचं तर असं म्हणणं आहे की आता एक नुकताच आपला जो सुप्रीम कोर्टाचा एक जजमेंट आलाय देविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, त्यामध्ये SC ST ला त्यांनी वर्गवारीचा सुद्धा अधिकार राज्याला दिलेत. राज्याने त्याचाही विचार करावा, आम्हाला त्याचा विरोध नाही. म्हणजे आमचं असंही म्हणणे जर 3.5% जे NTCचं आरक्षण आहे ते जर आम्हाला एसटी मध्ये तुम्ही ऍड केलं तर ते 7 + 3 3.5-10% होते. म्हणजे त्यांनाही धक्का वाटत नाही किंवा ते आमचं उचलून तसं टाकलं. आणि शेवटचा प्रश्न तुम्ही विचारलात की केंद्राला काही हालचाली कराव्या, तर 100% केंद्राला हालचाली करावं लागणार. राज्यपालांच्या मार्फत GR काढल्यानंतर सुद्धा ताबडतोब राज्यपालांच्या मार्फत केंद्राचे राष्ट्रपतींच्या माध्यमातून 342(1) कलमनुसार एक पब्लिक नोटीस जारी करावं लागेल, ज्याच्यामध्ये एसटीची जी यादी आहे त्याच्यामध्ये धनगरच्या ऐवजी धनगर हे म्हणजे डीच्या ऐवजी R हे करावंच लागेल. आणि आरक्षणाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा
एसटी प्रवर्गात समावेश केल्यानंतर एससी एसटी साठी जर आपण पाहाल तर 50% मर्यादा बिलकुल नाहीये, कारण आपण पाहाल नॉर्थ ईस्टचे जे काही राज्य आहे तिकडे जवळजवळ 80-90% पर्यंतचं आरक्षण आहे. तर ती जी मर्यादा आहे ती एससी एसटी साठी नाहीये, त्याच्यामुळे 50%च्या मर्यादेचा विषय इथे लागू होणार नाही. खूप धन्यवाद अनिल जी. तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं, पुढची दिशा काय असणार, GR नेमका काढण्यासाठी काय काय हालचाली कराव्या लागेल या संदर्भामध्ये सामान्य धनगर समाजाला यातून बरीच माहिती मिळू शकते. पण हा तुमचा सगळा प्रवास तितकासा सोपा वाटत नाही, कारण सरकारनं GR हा अत्यंत मर्यादित कालमर्यादेमध्ये काढला तरच धनगर समाजासाठी काही कल्याणकारी निर्णय हा पुढे येऊ शकतो. अन्यथा बऱ्याच बाबी या लटकलेल्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला काही दिवसामध्ये दिसू शकतात. खूप धन्यवाद तुमचे आणि धनगर बांधवांचे.